नमस्कार मित्रांनो अजून देखील काही शेतकऱ्यांनी फार्मर आयडी हे केलेले नाहीत किंवा फार्मर आयडी हे बनवले नाहीत। मित्रांनो, शेवटची संधी आहे, 30 तारखेपर्यंत तुम्हाला आयडी तयार करून घेणे गरजेचे आहे, कारण आता तुम्हाला फार्मर आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र तुम्हाला सर्व ठिकाणी हे आवश्यक आहे। आता येणाऱ्या कर्जमुक्तीमध्ये देखील तुम्हाला फार्मर आयडी शिवाय तुम्हाला कोणत्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही, किंवा तुम्ही खत बी बियाणे घ्यायला जाणार तरी तुम्हाला फार्मर आयडी हा आवश्यक आहे। म्हणजे शेतकरी म्हटला म्हणजे तुमच्याकडे फार्मर आयडी ओळखपत्र असणं खूप गरजेचं आहे। तर याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, नवीन फार्मर आयडी कसा रेडी करायचा याची A to Z माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, असेच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी व असेच शेतकऱ्यांच्या योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओकडे वळूयात। मित्रांनो नमस्कार, स्क्रीनवर आल्यानंतर सर्च बारमध्ये फार्मर आयडी सर्च करा आणि एंटर द्या। त्यानंतर तुम्हाला पहिली वेबसाईट राहील महाराष्ट्र फार्मर रजिस्ट्री, याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर ॲग्रिस्टेकचं एक फार्मरचं एक नवीन पेज ओपन होईल। वरती कॉर्नरला लॉग इन विथ CSCला क्लिक करायचं आहे, खाली पॉपअप आहे त्याला ओके करा। ओके करून झाल्यानंतर तुमच्यासमोर पेज ओपन होईल। या ठिकाणी तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे, म्हणजेच तो आधार नंबर टाकायचे ज्याचे आपण फार्मर आयडी तयार करणार आहोत। फक्त मोबाईल नंबर लिंक असायला गरजेचा आहे। मी नंबर टाकून घेतो, आधार नंबर, आणि राईट साईडला क्लिक करतो किंवा टॅबचं बटन दाबतो। झालं, तुम्हाला एक OTP जाणार आहे टॅबचं बटन दाबल्यानंतर। तो OTP तुमच्या आधार नंबर लिंक असलेल्या मोबाईल नंबरला जाणार आहे। तो OTP टाकून झाल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे। बघा OTP गेला, आता मी व्हेरीफाय करून घेतो OTP टाकून, आणि आपण नेक्स्ट स्टेपला जाऊया। OTP तुमच्या नंबरवर आला असेल तो टाका आणि व्हेरीफाय करा। व्हेरीफाय केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल। झालं, आता इथं तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे। तो मोबाईल नंबर टाकताना विचार करा, कारण तो नंबर तुमच्याकडे कायमस्वरूपी असणं गरजेचं आहे, म्हणून परमनंटली नंबर असेल तोच टाका। मी मोबाईल नंबर टाकून घेतो आणि टॅबचं बटन दाबतो, आणि एक OTP परत जाईल। पुन्हा एक OTP इथं टाकायचा आहे जो 00च्या सिरियलने चालू होतो। असा OTP सेकंड OTP तो 00च्या सिरियलने जातो। तो टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय या बटनाला क्लिक करायचं आहे। मी करून घेतो, आणि याचं आता प्रोफाईल ओपन झालेली आहे। आता ही प्रोफाईल ओपन झाल्यानंतर मी त्यांची कॅटेगरी सिलेक्ट करून घेतो। वरती नाव मराठीत टाकायची गरज नाही आहे, वरती स्क्रोल करा। आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे रेसिडेंट ॲड्रेस आहे तो इथं फिल करायचा आहे। त्यासाठी मी खाली इकडे ऑप्शन आहे इन्सर्ट रेसिडेंट डिटेल, याला क्लिक करणार आहे, आणि इथं माझा तालुका, जिल्हा सर्व सिलेक्ट, माझे गाव देखील मी सिलेक्ट करून घेणार आहे। आणि ते करून झाल्यानंतर खाली स्क्रोल करणार, आणि खाली आहे लँड होल्डर डिटेल। या ठिकाणी लँड होल्डर डिटेलच्या ठिकाणी मी लँड होल्डर कोण आहे, ओनर आहे या फॉरेस्ट, म्हणजे शेती त्यांना फॉरेस्टने दिलेली ती चेक करून घ्यायचं। आता खाली स्क्रोल करा, फेच लँड डिटेल, याला क्लिक करायचं आहे, आणि या ठिकाणी तुमचं क्षेत्र कुठे आहे त्या क्षेत्राचा जिल्हा चॉईस करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला त्या क्षेत्र जिथं आहे तुमचं त्याचा तालुका चॉईस करायचा आहे, आणि जिथं तुमचे क्षेत्र आहे त्याची जी शिवार जी म्हणतो आपण, त्या शिवार कोणती आहे तुमची ते चॉईस करून घ्यायचं आहे। मी आता पहिले अगोदर माझा डिस्ट्रिक्ट म्हणजेच मी माझा जिल्हा चॉईस करून घेतो। जिल्हा चॉईस करून झाल्यानंतर मी तालुका चॉईस करेल, आणि नंतर मग शिवार, तुमची कोणतं शिवारमध्ये तुमचे शेत आहे ते तुम्हाला इथं सर्च करून घ्यायचं आहे। आता खाली तुम्हाला खासरा नंबर म्हणजेच तुमचा 712चा नंबर टाकायचा आणि सर्च करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव चॉईस करून घ्यायचे, ते नाव सिलेक्ट करून तुम्हाला खाली सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे। संपूर्ण डिटेल नीट पहा, A to Z माहिती असणार आहे, म्हणून चुका करू नका। सेम अशी प्रोसेस तुम्हाला करायची आहे। नीट चॉईस करा। फक्त तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही ते विचारून घ्या किंवा मला एखादी कमेंट्स करा, मी तुम्हाला 100% प्रयत्न करेल। हे बघा झालं, आता इथं टिक करून सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे। झालं, हे बघा आलं। आता व्हेरीफाय ऑल लँड्स याला क्लिक करून ओके करायचं आहे। झालं ओके। आता खाली स्क्रोल करा, खाली स्क्रोल करायचं आहे, आणि खाली 3 टिक करायचे आहेत आपल्याला। हे बघा, हे एक टिक आहे, परत हे खालचे 2 टिक, यांना तिघांना टिक करून सेव्ह या बटनाला क्लिक करायचं आहे, आणि इथं आता साइन इन करायचे आहे आपल्याला। तर क्लिक करून आपल्याला इथं आधार नंबर टाकायचा आहे, आणि आधार नंबर टाकून सेंड OTPला क्लिक करायचं आहे। तुमच्या समोर पूर्ण लाईव्ह प्रोसेस करतो आहे, नीट लक्ष द्या। याच्या अगोदर आपल्याला इकडे वरती इन्स्ट्रक्शन आहे त्याला टिक करून मग सेंड OTP करायचं आहे। आता OTP तुमच्या मोबाईल नंबरला गेलेला आहे, तो OTP इथं तुम्हाला टाकायचा आहे, आणि OTP टाकून झाल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय OTPला क्लिक करायचं आहे।
व्हेरीफाय OTPला क्लिक केल्या केल्या आपलं संपूर्ण रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. खाली डाउनलोड PDF करून तुम्ही कस्टमरला काढून देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या फार्मर रजिस्ट्रेशन म्हणून तुम्ही फार्मर ओळखपत्र घरी बसून करू शकता. असेच महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.